श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आत्ता झाला आहे चातुर्मास चालू. जसं की देवशयनी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास चालू आहे. 4 महिने. 4 महिन्यामध्ये देव आपले हे शयन करत असतात. शयन म्हणजे काय? झोपलेले असतात. ह्याचा अर्थ असं नाही की आपण कोणतीच सेवा करायची नाही आहे. तर आपल्याला सेवा करायची आहे. विष्णू सहस्त्रनाम एवढी सेवा करायची आहे. पठण करता येत नसेल तर तुम्ही श्रवणही करू शकता. श्रवण तुम्ही कंटिन्यूली 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा किंवा 4 महिने तुम्ही रोज सकाळ किंवा संध्याकाळ किंवा दुपारी दिवसात एकदाही तुम्ही त्याचं श्रवण किंवा पठण करू शकता. जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढं तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची पण सेवा करू शकता. 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा तुम्ही म्हणजे कंटिन्यूली तुम्हाला जर कंटिन्यू होत असेल तर तुम्ही 4 महिने कंटिन्यू करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला कांदा आणि लसूण खाणं वर्ज्य आहे. तुम्ही शाकाहारी राहू शकता. तुम्ही कोणतेही व्यसन किंवा तुम्ही दारू किंवा सिगरेट हे तुम्ही करू नका. त्याच्यानंतर तुम्ही जसं की आपण नॉनव्हेज वगैरे खातो ते खाऊ नका. तुम्ही ह्या 4 महिन्यामध्ये कंटिन्यूली भगवान विष्णूंची सेवा करा. तुम्हाला खूप छान म्हणजे छान त्याचे अनुभव पण येतील. खूप छान अनुभव येतील. आणि तुम्ही जसं की बोलता ना की काय होतं तर होतं. भरपूर काही गोष्टी होतात. देवावरती एकदा विश्वास ठेवला ना सगळं देवावरती सोडून द्या. आणि होतं, केल्यानेचं होतं, केलेचं पाहिजे. हे आपलं आहे. आपण जर आपण ठरवलं ना तर आज आपल्याला करायचं तर आपण ते करू शकतो. पण आपण आपल्या इच्छेनुसार ठरवतो. ठीक आहे, आज केले ना उद्या बघू, उद्या केले ना परवा बघू. तसं करू नका. कंटिन्यूली तुम्ही 4 महिने करा. तुम्हाला खूप छान अनुभव येतील. तुम्ही पठण करा, श्रवण करा किंवा तुम्ही काम करत असाल, काही घरामध्ये काम करत असाल किंवा तुम्हाला ठीक आहे लक्षात नाही राहत, तुम्ही मोबाईलला लावून द्या. कंटिन्यूली चालू असतं. घरातलं जे वातावरण आहे ते एकदम पॉझिटिव्ह होतं. एकदम पॉझिटिव्ह जे की आता आपलं चालू झालं आहे 4 महिन्यापासून. तर त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं सेवा करू शकता. भरपूर लोक करतात. भरपूर. जर तुम्हाला पठण करता येत नसेल, तुम्हाला ते अडकत असेल तर तुम्ही देवापाशी लावून एकदम शांत जास्तीत जास्त किती वेळ लागतो? 20 मिनटं लागतात. ते पण तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं ना 13 का 15 मिनटाचं सेकंदाचं असतं, 15 मिनटाचं असतं. तुम्ही शांत लावून द्या आणि एकदम शांत देवाला हात जोडा आणि देवापाशी बसा. बघा तुम्हाला खूप छान अनुभव येतील. तुम्ही हे चातुर्मासमध्ये करून बघा. 4 महिने. ह्याच्यामध्ये आपण कोणतेही शुभ कार्य करत नाही. जसं की लग्न करत नाही, गृहप्रवेश करत नाही. आणखीन तुमचे जे काही शुभ कार्य असतील ते ह्या महिन्यामध्ये आपण चातुर्मासमध्ये करत नाही. चातुर्मास झाल्यानंतर ना आपण हे सगळे शुभ कार्य करायला सुरुवात करू. ते ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी जास्तीत जास्त तुम्ही सेवा करा. तुम्हाला सेवेचा बँक बॅलन्स वाढा. तुम्हाला खूप छान अनुभव येतील. तुम्हाला कोणती निगेटिव्ह एनर्जी जाणवणार नाही. जे की पठण करतात त्यांना आणि घरातल्या इतर व्यक्तींनाही. तुम्ही हे करायला सुरुवात करा. बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही बदल होते. माझ्या आयुष्यात झालेत म्हणून मी सांगते. आणि व्हिडिओ बनवायचं कारण पण हेच आहे की मला जेवढे चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट आले तुम्हीही करा. तुम्हाला खूप छान अनुभव येतील. तुम्ही चातुर्मासमध्ये करा. जे कोणत्या देवाची तुम्ही सेवा करा, पूजा करा. तुळशीला अगरबत्ती लावा, दिवा लावा, हळदीचं लेपन लावा. एकदम साधी गोष्ट आहे. तुम्ही जसं की आपलं कापूर हे करा, कापूर जाळा, घरामध्ये आरती करा. म्हणजे एकदम छान वातावरण वाटतं. वातावरणापेक्षा जे आपले पॉझिटिव्ह असतात ना, विचार असतात, जे की तुम्ही हे केलं ना तुम्ही ऑटोमॅटिकली बघसाल तुम्ही तुमच्या डोक्यातले जे काही वाईट विचार असतील किंवा निगेटिव्ह विचार येत असतील ते ऑटोमॅटिकली निगेटिव्ह विचार वगैरे सगळे निघून जातात. तुम्ही एकदा करून बघा. तुम्हाला खूप छान रिझल्ट येतील. ह्या 4 महिन्यामध्ये जेवढं तुम्हाला सेवा करता येईल तेवढी सेवा करा. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.